हसणं होईल सोपं, जीवन होईल खास। पलूस आणि परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईची धावपळ थांबणार। पलूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना, जिथे सिंगल व्हिजिट रूट कॅनल ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यावर खात्रीशीर उपचार। डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माइल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, भोसले प्लाझा, न्यू एसटी स्टँड समोर, पलूस। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 72 72 82 72 27 आणि 87 93 75 16 25। पलूस आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा नोंदवून अटकेची मागणी। भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे पलूस तहसीलदारांना निवेदन। आमदार संजय गायकवाड यांनी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत आंबी यांना दिलेल्या जीवे मारण्याच्या धमकीचा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं तीव्र निषेध करण्यात आला आहे। या प्रकरणी अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा भाकप तालुका सचिव कॉम्रेड वैभव पवार यांच्या नेतृत्वाखाली पलूसच्या तहसीलदार दीप्ती रिठे यांना विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। यावेळी बोलताना कॉम्रेड वैभव पवार यांनी आक्रमक भूमिका मांडत आमदार संजय गायकवाड यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली। 22 एप्रिल रोजी रात्री गायकवाड यांनी ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनचे माजी राज्य सचिव प्रशांत आंबी यांना फोन करून अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ केली आणि शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या संदर्भावरून धमकी दिली। ही बाब लोकशाही मूल्यांना आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याला बाधा आणणारी असून अशा कृत्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला कलंक लागल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। या निवेदनाद्वारे आमदार संजय गायकवाड यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा, समाजात तेढ निर्माण करणे व अश्लील भाषा वापरल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा नोंदवून अटक करावी आणि गोविंद पानसरे हत्या प्रकरणात त्यांची सखोल चौकशी व्हावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या। तहसीलदार दीप्ती रिठे यांना निवेदन देताना महाराष्ट्र राज्य किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड सतीश लोखंडे आणि दलित अधिकार आंदोलनाचे सचिव नंदकुमार हत्तीकर यांची प्रमुख उपस्थिती होती। या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन शासनाने तातडीने कारवाई केली नाही तर भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि सर्व पुरोगामी संघटनांच्या वतीनं संपूर्ण राज्यात तीव्र आंदोलन छेडलं जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे। आमदार संजय गायकवाड यांनी जे शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशकाला रात्री बेरात्री जो फोन कॉल केला आणि त्या फोन कॉलद्वारे अश्लील भाषा जी वापरलेली आहे आणि छत्रपतींच्या नावाखाली जे लोकांना शिवीगाळ देत फिरत आहेत, त्यांना आज आम्ही इशारा देऊ इच्छितो की या प्रवृत्तीची माणसं छत्रपती शिवाजी महाराजांचे वारस असू शकत नाहीत किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायची सुद्धा त्यांची लायकी नाही असं म्हणायची वेळ आलेली आहे। कारण अनेक त्यांच्या जे काय आत्तापर्यंत त्यांचा जर इतिहास काढला तर ते कधीही कुणालाही चांगल्या भाषेमध्ये बोलत नाहीत, ते आमदार होण्याच्या लायकीचे सुद्धा नाहीत असं मला वाटतं। कारण जो व्यक्ती आमदार या पदावरती बसतो तो व्यक्ती कधी खालच्या पातळीवरती जाऊन शिवीगाळ करू शकत नाही। आमचा जो प्रशांत आंबी हा जो प्रकाशक आहे या पुस्तकाचा आणि या पुस्तकाच्या प्रकाशकाला जी काही शिवीगाळ झालेली आहे त्या शिवीगाळ करणाऱ्या संजय गायकवाड यांचा मी जाहीर निषेध करतो आणि त्यांच्यावरती लवकरात लवकर शासनानं कठोर कारवाई करावी, त्यांचा राजीनामा घ्यावा व त्यांच्यावरती लवकरात लवकर गुन्हा दाखल करून घ्यावा। अन्यथा भारतीय कम्युनिस्ट पक्ष महाराष्ट्रभर हे रस्त्यावरती उतरून आंदोलन करेल, हा इशारा आम्ही देतो। त्याचबरोबर आत्ता आम्ही माननीय पलूस तहसीलदार यांना तसं निवेदनही दिलेलं आहे।